नागपूरच्या लक्ष्मीनगर चौकात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संदीप जोशी यांच्या हस्ते गुढीपूजन करण्यात आले आणि उपराजधानीमधल्या या शोभायात्रेत फडणवीसांनी आवर्जून उपस्थिती लावली आहे। मोदींच्या नेतृत्वात नवा भारत उभा राहतोय, विजयाची गुढी उभारण्यासाठी आपल्याला आशीर्वाद हवाय असं यावेळेस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते शोभायात्रेत सहभागी झालेले आहे। भाऊ, आज खरं तर निसर्ग देखील नवीन वर्ष साजरा करतोय असं वातावरण आहे। गरमीच्या उकड्यापासून थोडासा दिलासा मिळतोय। ही चांगली गोष्ट आहे, पण त्याच वेळी मी सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। खरं म्हणजे प्रभू श्रीरामांचं मंदिर बनल्यानंतर, पुनर्निर्मित झाल्यानंतर हा पहिला गुढीपाडवा आहे, त्यामुळे उत्साह मोठा आहे आणि मला विश्वास आहे की प्रभू श्रीरामांच्या आशीर्वादाने मोदीजींच्या नेतृत्वात भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही विजयाची गुढी उभारू। देवेंद्रजी, नवीन वर्षाचा काय संकल्प असणार आहे? संकल्पाचा दिवस आहे। आता एकच संकल्प आहे, मजबूत भारत, विकसित भारत। नक्कीच आपण पाहतोय की मजबूत भारत आणि विकसित भारताचा संकल्प नवीन वर्षाच्या निमित्तानं जे आहे ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेचा, उदय कुमार, न्यूज 18। आमचा इतिहास इंग्रजांनी लिहिलेला इतिहास नाही, मोगलांनी लिहिलेला इतिहास नाही, तर जगाच्या पाठीवरची सर्वात जुनी सभ्यता असलेल्या भारताचा इतिहास हा आमचा इतिहास आहे। हे आता आपल्याला निश्चितपणे सांगावं लागेल। आमच्या इतिहासातून, आमच्या संस्कृतीतून जी पानं डिलीट करून टाकली ती पानं आता पुनर्लेखित होणार आहेत आणि आम्ही पराजित मानसिकतेचे लोक नाही, तर वर्षानुवर्ष विजिगीषू मानसिकतेतून संपूर्ण जगाला ज्यांनी मार्गदर्शन केलं असे आम्ही भारतीय आहोत, असे आम्ही हिंदू आहोत हे सांगण्याची वेळ आज आलेली आहे। आणि मोदीजींच्या नेतृत्वात नवभारत आज जग पाहतोय आणि मला विश्वास आहे प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद मिळाल्यानंतर पुन्हा एकदा भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये विजयाची नवीन गुढी ही येत्या काळामध्ये आपण उभारणार आहोत। तर नागपूरमध्ये गुढीपाडवा आणि नववर्षाचा उत्साह पाहायला मिळतोय। नागपूरमध्ये मराठी नववर्षानिमित्तानं ठिकठिकाणी शोभायात्रा काढण्यात आली आहे। या शोभायात्रेमध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळीनं सुद्धा हजेरी लावली आहे। नागपूरमध्ये नवीन वर्षाचं स्वागत करत असताना नागपूरकरांना एक शोभायात्रा काढली आणि या शोभायात्रेमध्ये आपण पाहतोय की हजारोच्या संख्येनं लोक जे आहेत ते मराठी पारंपरिक वेशभूषेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि या शोभायात्रेमध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळी देखील सहभागी झालेली आहे। आपल्यासोबत स्वतः प्राजक्ता आहे। कसं वाटतं तुला नवीन वर्षाचं स्वागत तू आज नागपुरातून करताय? खूप भारी वाटत आहे आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्याची ही खरी पद्धत आहे। शोभायात्रा, पारंपरिक वेश आणि जल्लोष, ऊर्जा, आनंद, त्यामुळे फार भारी वाटत आहे। आणि नागपुरात मी पहिल्यांदा पाडवा साजरा करते, त्यामुळे एक नवपण आहे, त्यामुळे त्याचा फार आनंद आहे। मला सांग, तू आजपर्यंत नागपूरविषयी जे काही ऐकलं होतं त्यात कधी असं ऐकलं होतं की नागपूरकर इतक्या उत्साहात नवीन वर्ष स्वागत करायला एकत्रित येतात? मी काय पुणे आणि गिरगाव या शोभायात्रा अटेंड केल्या होत्या आणि तिथेच रमले होते, त्यामुळे मला इथल्या शोभायात्रेविषयी माहिती नव्हती। दसरा मेळाव्याबद्दल अर्थातच खूप ऐकून होते, पण आज मी हे पाहते आणि मला असं वाटतं की हे का आपल्याला माहिती नव्हतं, एवढी जल्लोषात साजरे करतात। तू बॉलिवूडमधनं येतोय, खरं तर आता सगळं विचित्र वातावरण सगळं तयार होतं। अशा या वातावरणामध्ये इतक्या पारंपरिक पद्धतीनं लोक एकत्रित होणं ही आजची गरज आहे का? आणि तुझ्यासारख्या अभिनेत्री यात सहभागी होता, ही कुठेतरी नैतिक जबाबदारी म्हणून पण तुम्ही याला पाहता का? खरंच गरज आहे। 500 वर्षांपूर्वी इंग्लंडचा राजा ज्याचा स्वतःचा वाढदिवस जानेवारीमध्ये यायचा, म्हणून त्यांनी जानेवारीपासून नववर्ष सुरू व्हावं असं ठरवलं आणि इंग्लंडच्या ज्याची वसाहती होत्या त्या त्या देशाने ते फॉलो करायला सुरुवात केली। परंतु निसर्ग नियमानुसार आज सूर्य आणि चंद्र मेष राशीत प्रवेश करतात। चैत्र हा ही वर्षाची सुरुवात आहे, त्यामुळे निसर्ग नियमानुसार
लोकांवर की मार्च पासून महिना सुरू होत होता, तर त्यांनी लास्ट वीकमध्ये वगैरे आपला पाडवा येतो तर त्यांनी फुल वीक सुरू केला. म्हणजे एप्रिल फुल 1 एप्रिल जो आहे लोकांना खिजवण्यासाठी, हिणवण्यासाठी, आणि मग ती प्रथा सुरू झाली आणि आपण ते फॉलो करायला लागलो. लाजे खाजे खातर. पण असं नाही आहे. अजूनही भारत, इराण, अफगाणिस्तान, इंडोनेशिया या देशांमध्ये अजूनही पाडवा हेच नववर्ष आहे. आणि मला वाटतं सनातन धर्म आपण फॉलो केला पाहिजे, कारण ते निसर्ग नियमानुसार चालतं आणि निसर्ग नियम पाळणं हाच निसर्ग नियम आहे. तुझा काय संकल्प असणार आहे या नवीन वर्षामध्ये? काय संकल्प घेशील? खूप काम करायचं आहे, खूप जोमात काम करायचं आहे आणि जेवढं शक्य तेवढं प्रेक्षकांचं मनोरंजन करायचं आहे, रंगभूमीची सेवा करायची आहे, प्रेक्षकांची सेवा करायची आहे. नक्कीच आपण पाहतोय की प्राजक्ता माळींना नवीन वर्षात खूप काम करण्याचा जो आहे तो संकल्प केलेला आहे आणि नवीन वर्षाची या गुढीपाडव्याची महती काय हे देखील आपल्या प्रेक्षकांना सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांटे, न्यूज 18 लोकमत, नागपूर.